एम्पिरियन लूप काढावं लागेल आपल्याला. एम्पिरियन लूप. ओके, सो एम्पिरियन लूप कसं येणार बघा. इट इज लाईक दिस. सो दिस इज द एम्पिरियन लूप. म्हणजे पी पॉईंट मधून, म्हणजे ज्या पॉईंटचं मॅग्नेटिक इंडक्शन काढायचं आहे त्या पॉईंट मधून पास होणारा काय करायचं आहे, एक एम्पिरियन लूप ड्रॉ करायचा आहे. ओके, आता आय हा करंट जो आहे तो संपूर्ण सिलेंडर मधून पास होतोय, लक्षात घ्या. म्हणजे आय करंट किती एरियामधून पास होतोय, पाय कॅपिटल आर स्क्वेअर. आता एम्पियर्स लॉ काय सांगतो की इंटिग्रेशन ऑफ बी बार डॉट डीएल बार हे किती येतं, म्यू नॉट टाइम्स इनक्लोज्ड करंट येणार आहे, म्हणजे ते लूपच्या आतमध्ये असणारा करंट. ठीक आहे. बी बार डॉट डीएल बारचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर बी इंटू 2 पाय स्मॉल आर म्हणणार, कारण लूपची रेडियस किती आहे, स्मॉल आर आहे. डीएल काय घेतोय आपण, एम्पिरियन लूप वरच घेतोय. ओके, म्यू नॉट टाइम्स आतमधला करंट काढायचा आहे. तर आय करंट पायर स्क्वेअर एरियामध्ये असणार आहे. तर आता एम्पिरियन लूपचा एरिया किती असणार, पाय स्मॉल आर स्क्वेअर. तर त्याच्या आतमधला आय इन किती असेल, तर या दोन टर्मचं डिव्हिजन केल्यानंतर इनसाइड करंट येणार आहे आर स्क्वेअर डिवायडेड बाय आर स्क्वेअर इंटू टोटल करंट येणार आहे. आणि अशा प्रकारे मॅग्नेटिक फील्ड ऍट दिस पॉइंट पी इज गिवन बाय फॉर्म्युला म्यू नॉट आय आर डिवायडेड बाय पाय कॅपिटल आर स्क्वेअर. सो दिस इज मॅग्नेटिक फील्ड इनसाइड द सिलेंडर. आउटसाइडचा तोच फॉर्म्युला आहे. मॅग्नेटिक फील्ड आउटसाइडचा फॉर्म्युला आहे म्यू नॉट इंटू आय डिवायडेड बाय 2r, जो ऑलरेडी आपण स्टडी केलेला आहे. ठीक आहे. आणि सरफेसला किती असणार, सरफेसला स्मॉल आर इज इक्वल टू कॅपिटल आर. सो म्यू नॉट इंटू आय डिवायडेड बाय 2 कॅपिटल आर होणार. लक्षात येते का. तर या पद्धतीनं मॅग्नेटिक फील्डचे इनसाइड, सरफेस, आउटसाइड हे तिन्हीचे फॉर्म्युले येतात. लक्षात येते का बघा. हा सिलेंडर असेल, सॉलिड सिलेंडर, तर आतमध्ये मॅग्नेटिक फील्ड येणार म्यू नॉट आय स्मॉल आर डिवायडेड बाय पाय आर स्क्वेअर. ठीक आहे. सरफेसला मॅग्नेटिक फील्ड येणार आहे म्यू नॉट आय डिवायडेड बाय म्यू नॉट इंटू आय डिवायडेड बाय 2 पाय कॅपिटल आर येणार. 2 लिहायचं राहिलं, सॉरी 2. ठीक आहे. आणि आउटसाइडला मॅग्नेटिक फील्ड येणार आहे म्यू नॉट इंटू आय डिवायडेड बाय 2 पाय स्मॉल आर. तर हे तीन फॉर्म्युले लक्षात ठेवा. पुन्हा एकदा सांगतोय फॉर्म्युले. मॅग्नेटिक फील्ड इनसाइड येणार म्यू नॉट आय स्मॉल आर डिवायडेड बाय 2 पाय कॅपिटल आर स्क्वेअर. सो दिस इज द फर्स्ट फॉर्म्युला. इनसाइड काय बघा, म्यू नॉट आय स्मॉल आर डिवायडेड बाय 2 पाय कॅपिटल आर स्क्वेअर. सरफेसला स्मॉल आर इज इक्वल टू कॅपिटल आर, त्याच्यामुळे एक आर कॅन्सल होईल. म्यू नॉट आय डिवायडेड बाय 2 पाय कॅपिटल आर, हे सरफेसला झालं. आणि आउटसाइडला मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला काय येतो, दॅट इज म्यू नॉट इंटू आय डिवायडेड बाय 2 पाय स्मॉल आर. म्हणजे व्हेरिएशन ऑफ मॅग्नेटिक फील्ड कसं येणार, तर व्हेरिएशन ऑफ मॅग्नेटिक फील्ड या पद्धतीने येणार आहे. बघा आता म्यू नॉट आय डिवायडेड इनसाइडचा विचार सुरुवातीला करूया. मॅग्नेटिक फील्ड इनसाइड इथं आहे बघा. तर इथं बघितलं म्यू नॉट, ओके, हे म्यू नॉट आय 2 पाय कॅपिटल आर स्क्वेअर सगळं कॉन्स्टंट आहे. म्हणजे इनसाइडला बी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू आर येणार. म्हणजे इनसाइडला काय होणार आहे, मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते असं वाढत जाणार आहे. ओके, इनसाइडला बी आणि आर मॅग्नेटिक फील्ड सरफेस पर्यंत वाढत जाणार, सरफेसला मॅक्सिमम होणार. आणि सरफेस पासून काय होणार आहे, परत ते कमी कमी होत जाणार. म्हणजे या पद्धतीने असला ग्राफ आपण तुम्ही बघितलेला असेल, ग्रॅव्हिटेशन या टॉपिक मध्ये आहे बघा असला ग्राफ. सेम ग्राफ इथं देखील येतो. मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू सॉलिड करंट कॅरिंग सिलेंडर.
त्याच्यानंतर सपोज एक थिक हॉलो सिलेंडर असेल, थिक हॉलो सिलेंडर, त्याच्या आतमध्ये मॅग्नेटिक फील्ड किती असणार आहे त्याचा देखील फॉर्म्युला आहे, डिराइव्ह होते एम्पियर्स लॉचा वापर करून. So this is a cylinder which is thick. थिक अँड हॉलो. फक्त हॉलो सिलेंडर म्हटलं तर काय होतंय, त्याचा थिकनेस निग्लिजिबल असतो. इट इज लाईक अ पाईप, हॉलो सिलेंडर. ठीक आहे. आणि हे थिक हॉलो सिलेंडर म्हणजे काय आहे, त्याला थिकनेस भरपूर आहे, त्याचा थिकनेस जो आहे तो लार्ज आहे. आता इथं देखील मॅग्नेटिक फील्ड आपल्याला कुठल्या कुठल्या पॉइंटला काढायचं आहे बघा. सपोज दिस इज पॉइंट ए, दिस इज पॉइंट बी अँड दिस इज पॉइंट सी. अशा 3 ठिकाणी काढायचं, म्हणजे कॅव्हिटीच्या आतमध्ये असणारा मॅग्नेटिक फील्ड. ओके, म्हणजे जी आतली कॅव्हिटी आहे, मटेरियल नसणारा पार्ट जो आहे तिथलं मॅग्नेटिक फील्ड, त्याच्यानंतर थिकनेस जो आहे जिथं मटेरियल आहे त्या पार्ट मधलं मॅग्नेटिक फील्ड, आणि त्या सिलेंडरच्या आउटसाइडला असणार मॅग्नेटिक फील्ड. ओके, आता आतली रेडियस सपोज किती आहे, R1 आहे, आणि बाहेरची रेडियस काय आहे, सपोज R2 आहे. ठीक आहे. आता पॉइंट ए, सो दिस इज द ऍक्सिस. ऍक्सिस कुठं असणार आहे, ऍक्सिस या पद्धतीने असणार आहे. दिस इज द ऍक्सिस ऑफ सिलेंडर. दिस इज ऍक्सिस ऑफ सिलेंडर. आता ए पॉइंटचं मॅग्नेटिक फील्ड काढण्यासाठी एम्पियर्स लॉ कसा वापरायचा असतो, ए पॉइंटचं मॅग्नेटिक फील्ड काढण्यासाठी ए पॉइंट मधून पास होणारा काय करावं लागेल, आपल्याला लूप काढावं लागेल या पद्धतीनं. लक्षात येते, ए पॉइंट मधून पास होणारा जो लूप आहे तो लूप आपल्याला ड्रॉ करावा लागणार. या पद्धतीने तो लूप येणार आहे. ठीक आहे. आता ए पॉइंटचं मॅग्नेटिक फील्ड बघा, म्यू नॉट एम्पियर्स लॉ काय बघा, that is integration of b bar dot dl bar is equal to mu naught times current inside that loop. आता इथं या लूपच्या आतमध्ये आता b bar dot dl bar म्हणजे b into 2 pi डिस्टन्स ऑफ पॉइंट ए येणार आहे. ओके, b into 2 pi असेल, म्हणजे सर्क्युलर एम्पिरियन लूप आला की ती नेहमी लक्षात ठेवायचं की b bar dot dl bar काय येतं, b into 2 pi येतं. सो म्यू नॉट टाइम्स, मला सांगा आता हा जो एम्पिरियन लूप काढलेला आहे, म्हणजे ए पॉइंट मधून पास होणारा एम्पिरियन लूप आहे, त्याच्या आतमध्ये करंट किती आहे रे, आतमध्ये करंट किती आहे, हा जो सिलेंडर आहे हॉलो सिलेंडर त्याच्यामधून करंट किती पास होतोय, हा इतका करंट टोटल पास होतोय. कोणाला सांगता येईल का बघा, इनसाइड करंट किती येणार, ए हा जो लूप आहे त्याच्या आतमध्ये करंट किती असणार, कोण बोलतंय का? हे बघा, करंट कुठून पास होतो, मटेरियल मधून करंट पास होतो. जिथं मटेरियल आहे तिथून करंट पास होणार ना. हॉलो कॅव्हिटी जे आहे, व्हॅक्युम जे आहे किंवा एअर जे आहे तिथून तर करंट पास होत नाही, लक्षात घ्या. त्याच्यामुळं हा जो ए पॉइंट मधून पास होणारा एम्पिरियन लूप काढलेला आहे तो कॅव्हिटीच्या आतमध्ये आहे.
कारण ए पॉइंट कॅव्हिटीच्या आतमध्ये आहे, त्याच्यामुळे त्याच्यामधून पास होणार करंट किती असणार आहे? 0. त्याच्यामुळे बी ऍट पॉइंट ए काय असणार आहे? 0. म्हणजे याचा मिनिंग काय झाला की थिक वॉल्ड सिलेंडर असेल, थिक वॉल्ड सिलेंडर जर असेल तर त्याच्या आत कॅव्हिटीच्या आतमध्ये मॅग्नेटिक फील्ड अजिबात नसतं. आता बी पॉइंटचं मॅग्नेटिक फील्ड काढायचं आहे. आता बी पॉइंटचं मॅग्नेटिक फील्ड काढण्यासाठी काय करावं लागेल? पुन्हा एकदा बी पॉइंट मधून पास होणारा काय करावं लागेल? लूप काढावं लागेल आपल्याला. बी पॉइंट मधून पास होणारा लूप या पद्धतीने येणार तो. ठीक आहे. सो ऍट पॉइंट बी आता घेऊया. एम्पियर्स लॉ काय आहे? इंटिग्रेशन ऑफ बी बार डॉट डी एल बार इज इक्वल टू म्यू नॉट टाइम्स करंट एनक्लोज्ड बाय दॅट लूप, करंट इनसाइड दॅट लूप. सो बी बार डॉट डी एल बार म्हणजे काय येणार आहे? बी इंटू 2 पाय डिस्टन्स ऑफ बी येणार ना, 2 पाय आर. आता म्यू नॉट टाइम्स आतमध्ये करंट किती असणार? बीच्या आतमध्ये करंट म्हणजे एवढ्या पार्ट मधलाच करंट येणार आहे, लक्षात घ्या. बघा आता हे कसं काढता येईल? आता टोटल करंट आय जो आहे तो किती एरियामधून जातोय? पाय R2 स्क्वेअर मायनस R1 स्क्वेअर या एरियामधून पास होणार. लक्षात येते का? आय करंट कुठून पास होणार रे? सगळे एवढ्या एरियामधून पास होणार. लक्षात येते का? कारण एवढ्या पार्ट मध्येच म्हटलंय ना. आणि हा एरिया किती असणार? R2 रेडियसचा एरिया किती येणार? पाय R2 स्क्वेअर. आणि त्याच्यामधून R1 रेडियसचा एरिया काय करावा लागेल? कमी करावा लागेल. सो टोटल आय करंट किती एरियामधून पास होतोय? पाय R2 स्क्वेअर मायनस R1 स्क्वेअर. ओके. आता बी पॉइंटची रेडियस काय असेल? आर बी असेल. म्हणजे पॉइंट इथं कुठेतरी आहे सपोज. तर आपल्याला काय करावं लागेल? एवढ्याच एरिया मधला करंट घ्यावा लागेल ना. लक्षात येते का? हा जो एरिया आहे, एवढा दाखवलेला एरिया, एवढ्या एरिया मधलाच करंट मला घ्यावा लागणार. कारण एवढाच करंट जो आहे तो काय होणार? त्या लूप मधून पास होणार आहे, आरपार जाणार आहे. म्हणजे आय इनसाइड किती येणार बघा इथं? पाय किती एरिया घ्यावा लागेल? आर स्क्वेअर मायनस R1 स्क्वेअर येणार. अँड देअरफॉर डिव्हिजन केलं, इनसाइड एरिया इनसाइड करंट डिवायडेड बाय टोटल करंट इज इक्वल टू डिव्हिजन केल्यावर पाय पाय कॅन्सल होणार. आर स्क्वेअर मायनस R1 स्क्वेअर डिवायडेड बाय R2 स्क्वेअर मायनस R1 स्क्वेअर होणार आहे. अँड देअरफॉर इनसाइड करंट आता किती येणार आहे? दॅट इज आय इंटू ही सगळी टर्म, दॅट इज आर स्क्वेअर मायनस R1 स्क्वेअर डिवायडेड बाय R2 स्क्वेअर मायनस R1 स्क्वेअर. अँड देअरफॉर मॅग्नेटिक फील्ड ऍट पॉइंट बी येणार आहे, that is mu naught I, okay, divided by 2 pi as it is येणार. 2 pi into radius of b येणार आहे. सॉरी, इथं radius of b, that is small r फक्त लिहूया. LHS 2 pi r तर येणारच ना. 2 pi r इथून बघा, इथून लिहायला लागलोय मी. म्यू नॉट लेफ्ट हँड साइडला मॅग्नेटिक फील्ड ऑफ पॉइंट बी, म्यू नॉट इंटू आय डिवायडेड बाय 2 पाय आर, आणि काय येणार आहे? आर स्क्वेअर मायनस R1 स्क्वेअर डिवायडेड बाय R2 स्क्वेअर मायनस R1 स्क्वेअर येणार. सो दिस इज द मॅग्नेटिक फील्ड ऍट इनसाइड पॉइंट. आणि आउटसाइडला मॅग्नेटिक फील्डचा सेमच परत फॉर्म्युला येतो. मॅग्नेटिक फील्ड आउटसाइड दॅट इज म्यू नॉट इंटू आय डिवायडेड बाय 2 पाय आर. तर अशा प्रकारे हे फॉर्म्युले आहेत. ओके. तर आज आपण काय काय फॉर्म्युले जस्ट जाता जाता रिव्ह्यू घेऊया. काय काय फॉर्म्युले बघितले बघा. आज आपण एम्पियर्स लॉ बघितला आणि एम्पियर्स लॉशी रिलेटेड फॉर्म्युले बघितले. तर एम्पियर्स लॉशी रिलेटेड पहिला फॉर्म्युला कुठला बघितला? तर मॅग्नेटिक इंडक्शन ड्यू टू स्ट्रेट कंडक्टर, म्यू नॉट आय डिवायडेड बाय 2 पाय आर. त्याच्यानंतर मॅग्नेटिक इंडक्शन ड्यू टू सोलिनॉइड, म्यू नॉट एन आय. त्याच्यानंतर मॅग्नेटिक इंडक्शन ड्यू टू टोरॉइड बघितलं, म्यू नॉट एन आय डिवायडेड बाय 2 पाय आर. सोलेनाइड मधलाच आणखी नियर एंड मॅग्नेटिक फील्ड बघितला, म्यू नॉट एन आय डिवायडेड बाय 2.
आणि त्याचबरोबर मॅग्नेटिक इंडक्शन इनसाइड सिलेंडर. सिलेंडरच्या आतमध्ये सॉलिड सिलेंडर असेल तर त्याच्या आतमधला मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला बघितला आपण, म्यू नॉट I इंटू R डिवायडेड बाय 2 पाय R स्क्वेअर. ओके, बाहेरचा मॅग्नेटिक फील्डचा तोच फॉर्म्युला आहे. आणि मॅग्नेटिक इंडक्शन इनसाइड हॉलो सिलेंडर देखील बघितलं. थिक हॉलो सिलेंडर म्यू नॉट I डिवायडेड बाय 2 पाय स्मॉल r. ओके, इंटू काय होणार आहे, दॅट इज R स्क्वेअर मायनस R1 स्क्वेअर डिवायडेड बाय R स्क्वेअर R2 स्क्वेअर मायनस R1 स्क्वेअर. तर एवढे फॉर्म्युले आपण बघितलेले आहेत आणि हे फॉर्म्युले तुम्हाला पाठ करावे लागतील. ठीक आहे, आजचा सेशन आपण इथंच एंड करतोय. ओके, बाय अँड गुड डे. हे फॉर्म्युले उद्या पाठ करून या.